होण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। चोरीच्या संशयावरून दोघांनी मंतरलेल्या नागेलीच्या पानाचा विडा थंड पाण्यात बुडवून त्यात तांदूळ टाकून खाऊ घालण्यात आलाय। या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात चौघांविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। यात बाप लेकासह जादूटोणा करणाऱ्या भोंदू बाबाचा सुद्धा समावेश आहे। या अघोरी प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे। रामा आरोटे यांनी 11 ऑगस्ट रोजी भोंदू बाबांनी दिलेले पानाचे विडे हे गावातल्या परमेश्वर कंठीराम राठोड यांना आणि आणखी एकाला खाऊ घालण्यास दिले। विडा खाऊ घातल्याचा व्हिडिओ एकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केलाय। अधिक माहिती घेऊयात आपल्या प्रतिनिधी योगेश लाटकर यांच्याकडून। योगेश, काय नेमकं या व्हिडिओमध्ये आहे? जादू टोना करण्यात आलेला आहे। दीपाली, नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात असलेल्या केरूर गावची ही घटना आहे। केरूर गावामध्ये रामा आरोटे यांच्या घरी 17 जुलै रोजी चोरी झालेली होती आणि या चोरीचा त्यांचा आजूबाजूच्याच त्यांच्या मंडळींवरती संशय होता। त्या चोरी संदर्भात त्यांनी रामतीर्थ पोलिसांमध्ये कोणतीही तक्रार दाखल केली नाही। त्यानंतर हे रामा आरोटे जे आहे ते धर्माबाद तालुक्यातील जारीकोट इथं असलेल्या एका मांत्रिकाकडे गेले आणि त्यांनी घरात चोरी झाली आहे आणि त्याचा शोध लागत नाही अशा पद्धतीची त्या मांत्रिकाला माहिती दिली। त्यानंतर मांत्रिकाने एक मंतरलेले विड्याचं पान जे आहे ते आरोटे यांच्याकडे दिलं आणि हे पान ज्यांच्यावरती संशय आहे त्यांना खाऊ घाला अशा पद्धतीच्या सूचना या मांत्रिकाने दिल्या। माफ करा। त्यानंतर गावात आल्यानंतर या आरोटे यांनी त्यांचा गावातील 6 व्यक्तींवरती संशय होता। या 6 व्यक्तींना नारळ फोडल्यानंतर हे विड्याची पानं खाऊ घालण्याचा प्रयत्न केला आणि ते विड्याची पानं खाल्ल्यानंतर परमेश्वर राठोड नावाच्या एका तरुणाला उलट्या झाल्या। पण गावातील काही तरुणांनी हा प्रकार जो आहे तो कॅमेरामध्ये बंदिस्त केला आणि हे व्हिडिओ व्हायरल केले। त्यानंतर मात्र हे व्हिडिओ पोलिसांकडे सुद्धा पोहोचले। पोलीस त्या तांड्यावरती केरूर गावामध्ये गेले आणि त्यानंतर त्यांनी या संदर्भात सर्व माहिती घेतली। तेव्हा परमेश्वर राठोड याला हा विड्या खाल्ल्यानंतर उलट्या झाल्या होत्या, त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले। त्यानंतर या राठोडने तक्रार दिली आणि मग या 4 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला आहे। रामतीर्थ पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत, परंतु अद्यापपर्यंत तरी कोणालाही अटक करण्यात आली नाही। मूळ चोरीची घटना जी आहे ती जुलैमध्ये घडली होती आणि परवाच्या दिवशी सकाळी ही विड्याचे पान खाऊ घालण्याचा प्रकार घडलेला आहे। खरं तर आपण 21व्या शतकात वावरतो आहे आणि असं असताना विज्ञानाच्या या युगामध्ये अजूनही ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीनं बाबा बुवाबाजी केली जाते। खरंच हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल की अजूनही लोकांमध्ये याबद्दल जागृती झालेली नाहीये। दीपाली, निश्चितच योगेश, हा प्रकार अतिशय धक्कादायक आहे आणि यावर जागृती होणं गरजेचं आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।